पंधरवाड्याची एकादश एवढं जमलं तर करा आणि हे बी धरू नका. काही कामाचं नाही महाराज. तुम्ही उपास धरलो की नवरी बी उपाशी राहू लागल्यात घरात. स्वयंपाकच होईना. आता कसं झालंय आमच्याकडं. काल परवा दिवशी महाराज मी गरीब असल्यामुळे एक 3 हाताचं आपलं शरीर आहे ना. प्रत्येक शरीरामध्ये रक्त वाहतं. दाड्यामध्ये वाहत ना. कस कुठून येतं रगत. जाता जाता एक सांगून जातो तुम्हाला. हृदयामध्ये आपल्या भगवान शंकराचं वास्तव्य आहे. इथे गाठ आहे बर का. आपल्या शरीरामध्ये इथे गाठ आहे आणि त्या गाठीमध्ये साक्षात भगवान परमात्मा भगवान शंकर आणि पार्वती मातेचं वास्तव्य आहे. प्रत्येक नाडीमध्ये रक्त वाहतं पण त्या गाठीमध्ये रक्त वाहत नाही. कारण त्या भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या आशीर्वादानं शरीरामध्ये रक्त वाहत. काही लोक पाया पडायला असं पडतात बघा. इथं का अशा पाया पडतात का. इथं महाराज शंकराचं वास्तव्य. आम्हाला मंदिरामध्ये जायची गरज नाही. तुम्ही उपाशी राहिलो तर महाराज शरीराला कुठेतरी त्रास होतो आणि या त्रासामुळं आज दवाखान्याची भरती होती. म्हणून तुम्हाला महाराज सांगतो जाता जाता मोजकेच उपास करा. जे लागू होतात तेच उपास करा. उगा नवऱ्याला उपाशी ठेवायचं. एका गावात मी सांगितलं सकळ हे कादेव पार्वती मातेच्या पाया पडायचा आणि पार्वती माता भगवान शंकराच्या पाया पडल्याशिवाय चहा सुद्धा पेत नव्हती. आणि आताच्या पार्वत्या सोमवार धरायची शिवरात्र धरायची आणि शंकर आंबा जोगायला जाऊन यायचे कोण मला 4 जणांचे भजे तळायचं आणि खायचं चालू झाले आमचे. जरा विचार करा. माझ्या पार्वती मातेचे 52 अवतार झाले. बरोबर आहे मला. 52 अवतार झाले आणि त्या 52 अवतारामध्ये पार्वती मातेने फक्त त्या भोळ्या देवाला प्राप्त करून घेतले. वाहिला संसार देवा पायी पार्वती माऊली पतिवर्ता थोर. म्हणून महाराज आम्ही किती जरी जीवनामध्ये संकट आलं तर अगोदर आम्ही महाराज कुठंतरी प्राप्त करावं. काय करावं प्राप्त महाराज. कुठंतरी आम्ही नवरा बनावं. अगोदर देव तुमचा तो आहे. मंदिराच्या देवाच्या पाया पडू नका. अगोदर मालकाच्या पाया पडा मग कथा कीर्तनाला या. मी उगा असं का विना बायकोच्या पाया पडून येतो. हा बरोबर आहे. सांगू लागलेले पडा पाया हसा खेळा नाहीतर एक दिवस अशी लाईट जाणार आहे. लागली की मग माणसं एकदा गेलेला माणूस परत येत नाही महाराज. त्या देवाला आपल्याला आनंदी ठेवलंय. कीर्तनात हसावं खेळावं. एका गावात कीर्तनाला गेलो ते गणपती झाल्यावर लक्ष्मी बसतात बघा. त्याला निवेद विचारा हातात पैसे द्या. मी म्हणलं मालकीनीनं म्हणली नवीन लक्ष्मी दिली आपण दोघांना उपवास धरावं लागते. उपवास धरावं लागते म्हणल्यावर महाराज संध्याकाळी महाराज आरती झाली. जरा आता तिथे जिलेबी होती घेऊन खावा का म्हणतात लक्ष्मी पाप करते. हे पाप करते म्हणजे ती जिलेबीचा येडका लक्ष्मीला चाराय गेला. खामाय काळ बदलला. अरे चालत्या बोलता लक्ष्मी बसोबा तिथं उपाशी ठेवलो आणि त्या लक्ष्मीला चालवलो. काळ बदलला महाराज. आमच्यामध्ये देणं घेणं का नाही. बरं झालं तर लोक खुश आहेत. काय गावात हसवा कीर्तन सांगा काहीच नाही. मी म्हणलं का झालंय काही नाही महाराज. जेव का हसावं खेळावं कीर्तन होजे कोणा माणसाचा भरोसा नाही. माझा घरला जाजो कोणा भरोसा नाही. मला एवढे सुंदर गायनाचार्य सिस्टीमवाला तर काय बघायचं त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवायला. खरंच बघा आनंदाची गोष्ट. आमचे शिवलिंग आपण मला न्यायला आले. इथं आलतो आम्ही कुठे तर गाव होतो तिथं तुमचा शिवपाठ ऐकू होतं महाराज. एवढं सुंदर त्यांनी सिस्टीम लावलंय. एवढेच लोक का गावात. आता बघा आता तुम्हाला म्हणा गावातल्या लोकांना राताचा कीर्तनकार कुठला होता म्हणा. फलाण्या वाडीचा होता म्हणून कोण आणले मला माहित नाही. या शिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आलो. आपल्या एवढं परमभाग्य आम्ही सावर का. कारण अनेक पर्व सांगितले आणि त्या पर्वाचा राजा म्हणजे शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर. बर का. कारण शिवरात्री एक असा पर्व आहे तो सांगितला महिलांसाठी खास. महिला मंडळाने किती जरी जीवनामध्ये संकट आलं महादेवाची शिवरात्र म्हणून सोडू नये. जातपात कुठलीही असू द्या. देवापाशी जातपात आम्ही आणू नये. आणाव का महाराज. जातीपातीचे भांडणं महाराष्ट्रामध्ये चालू झाले पण परमार्थामध्ये जातीपातीचे भांडणं आम्ही कधी Hey
जाती कुळ गोत्र न पाहे शंकर 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 कधी देवाजवळ जात नाही. हो हो बरं झालं टाळ घेऊन तर थांबलाय. कशामध्ये वेडा भाव माणसानं झालं वेडा झालो. कपिलाधारच्या जंगलामध्ये मनमत माऊली एकांतामध्ये वेडे झाले. वेडियाच्या गावा गेलो. कशामुळे वेडे झाले महाराज? कैलासातून भगवान शंकर मनमत माऊलीला भेटायला कपिलाधारच्या पावनभूमीमध्ये आले आणि त्या दिवशी मनमत माऊलीला एवढा आनंद झाला. उग येडे झाले नाहीत, देवाला पाहिले आणि मनमत माऊली येडे झाली. आणि आम्ही मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात शिरला.
पापावर दूर करी उमावर, भावे नाम त्याचे गावे, शिव भजनी रंगावे. उग देव कुणाच्या बी घरी येत नाही, मनमत माऊली म्हणू लागले, ज्याचे हृदय निर्मळ गंगा जैसे निसकपळ. बर का, ज्याचं हृदय निर्मळ आहे, गंगेच्या पाण्यावर त्याच्या जवळ देव आहे. देव कुणाच्याही घरी येत नाही. कुणाच्या घरी येते सांगू का? एका नवऱ्यानं म्हणला बायकोला, रोज कीर्तनाला चाललीस, कथेला चाल. चोरावाने म्हणले, आता पाटलानं आपणाला बघितला, बसा साऊंड सिस्टीम वाल्याच्या पाठीमागं वर सावलीला. चोर खाली बसल्यावर ह्यानं म्हणला, बसलो का, बसा. चोरावाने म्हणले, आता पाटलानं आपणाला बघितला म्हणजे काढली पळ. ह्यानं म्हणतोय, चाललो का, जावा. सकाळ झाली महाराज. सकाळ झाल्यावर ते 4-5 चोर येऊन पाटलाचे पाय धरले. पाटलाला म्हणले, पाटील झाले काय, आम्हाला माफ करा म्हणले. पाटलाला म्हणले, झालंय का, काही का होईना म्हणले, पुण्या पोलीस स्टेशन मध्ये केस करू नका म्हणले. हे घ्या म्हणले 50 लाख रुपये कॅश. 50 तोळे सोनं सगळंच घ्या, आम्ही इतके दिवस चोरल्यालं. पुण्या पोलीस स्टेशन मध्ये केस करू नका म्हणले. पाटलाला म्हणले, झालंय काय, झालंय काय म्हणजे, काही का होईना म्हणले, आम्ही रात्री तुमच्या घरी आल्या तुम्ही म्हणलो, आलो का या. ह्यानं म्हणलं, डोक्याची चावी फिरवला आणि म्हणला, अरे रे 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 रे, कीर्तनातली भाषा झोपीत बोलला आणि एक दिवस बायकोच्या बदलीवर कीर्तनाला गेला तर देवानं एवढं घरला आणून दिला. एवढा फायदा ह्या कीर्तनाचा आहे. शिवहार कारण परमार्थ करीत असताना आम्ही संसारातून बाजूला यावं. शिवदास माऊली म्हणू लागले, शिवदास म्हणे, असार संसार शिवनाम सार तया माझी. महाराज, अशा पर्वकाळाच्या दिवशी जर आम्ही कीर्तन नाही केलो तर मला त्या देवावर, त्या भोळ्या देवावर एवढा विश्वास आहे, जेव्हा आम्ही महाराज मृत्यू लोकांमध्ये जाऊ, महाराज एवढा आरडतो. किती आरडूला मी म्हणलो की तुम्हाला आलेल्या. आता इथून 3 महिने सप्तेत किती नरड बाहेर पडायची वेळ आहे. गोळ्या खाऊन आता सप्ताह झाला की किनगावचा झाला की बेंबळीचा. आबा बाबा बाबा लय सप्ते झाले महाराज, तरी सुद्धा आम्ही आरडतो. कोण तर आहे काय करायला का बघा. आणि विजू महाराज एक सांगतो, जाता जाता गावकऱ्याच्या समोर, पैसे कष्टाचेच घ्यायचे, आरडून फुकटचे पैसे किती की शुगर हुलाले. कुणाचं मी सांगतो, कार्य कुठलं बी राहू द्या, अंगावाटे घाम निघाला पाहिजे महाराज. तर महाराज कुठंतरी यशाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. किती जरी सोनं लेवलो गाडीत एवढंच एवढंच सकाळी एवढंच. मी लोकांच्या मात्या करता म्हणून मला माहित आहे, पिशवीत बसवायचं काम माझ्याकडे राहते का, गावात स्वामी नसल्यामुळे. आणि एवढं सोनं, शिवरात्रीचा दिवस म्हणजे साधारण दिवस नाही. कोणता दिवस आहे, आज दिवस सोने.
झाला उदय भाग्याचा. सुंदर संतांनी सांगितले आता शिवरात्रीचा दिवस आहे, सोमवार आहे, प्रदोष आहे, सोन्याचा दिवस आहे. भगवान शंकराच्या मंदिरात येऊन भजन करा, तुमच्या जीवनाचं कल्याण झाले. शिवराला देव कुणाच्याही घरी येत नसतो महाराज. असे शुद्ध भाव ज्याचा देवांकित तयाचा, त्या देवाला प्राप्त करायचं झालं तर या कलियुगामध्ये त्या देवाचं नाव घ्यावं लागतं. कलियुगामध्ये भजन हे सार हृदयी शंकर साठवावा, शिव शिववाचे सतत आठवा अनेक नाठवा. काय करावं लागतंय, कोणता मार्ग सांगितला महत्वाचा, देवाचं नाव. बरोबर. आता मला सांगा, एवढी कथा ऐकूला लाव, कीर्तन ऐकूला लाव, गावकऱ्यासाठी शब्द आहे माझा. मंदिरातल्या देवापेक्षा मोठं कोण आहे? नाम. वा बाबा बदल टाळ्यावर जागरा सळे. कशाचं नाम? देवाचं. वा बाबांना खरंच महाराज हुशार आहेत बघा. मंदिरातल्या देवापेक्षा मोठं देवाचं नाव आहे. अभ्यासून सांगालो का आता कॅसेट लावलं होतं म्हणून सांगलं. कॅसेटामध्ये सुद्धा साऊंड सिस्टम वाल्याने भावगीत लावलं होतं बघा, सुंदर. महाराज आता ऐकलो. अजब है तेरी माया, इसे कोई समझ न पाया, जगत का खेल रचाया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ. म्हणून महाराजांनी सांगितले मंदिरातल्या देवापेक्षा मोठं देवाचं नाव. शिवपाठामध्ये रोज म्हणू लागलो ना, शिवदास म्हणे विश्वरूपाहून अधिक मनोनी स्मराना. आज शिवरात्र आहे आणि शिवरात्र आहे, भजन करायला आहे काय करू नका. सगळ्यांनी एकदा हात वदी करा. 11 वाजलेल्या, कवा टाइम निघून गेला तुम्हाला बी कळाले मला बी कळाले. फक्त 15 मिनिट राहिल्यात. भजन करूया, एखादी चालू होईल. 2 चरणाचा भावा धावत्या वेगामध्ये घेऊन आपण कीर्तनाला आराम देऊ. कारण सप्त्यातलं कीर्तन आहे, कोणाच्या पुण्यतिथीचं नाही. सगळ्यांनी हात वरी करा आणि भजन करा. शंकर
सर्व पर्वाचे आगर आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. शिवरात्रीचं महत्व सांगा असताना महादेव प्रभू म्हणून लागले बाबा हा जो दिवस आहे प्रदोष सोमवार शिवरात्री हा दिवस आमच्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाही. महादेव प्रभूच्या काळामध्ये दिवस आला म्हणून त्याने अभंग लिहिले. संतांनी प्रत्येक गोष्टीवर अभंग लिहिला. तो अभंग आम्हाला कळाला तर तसा अभंग कळायला तयार नाही. आजचा शिवरात्रीचा पर्व आहे. महिला मंडळासाठी विशेष सांगितले जीवनायतीमध्ये येऊन कोणतं कार्य करा परंतु एकादश शिवरात्री महाराज महिलांनी आयुष्य करावं. हे कुठंतरी देवाला प्राप्त होत असतं महाराज. आणि कसा करावं निरंकार करावं हे कुठंतरी आम्हाला सांगू दिले असता. महाराज आमचं कसं झालंय किती जरी उपास धरलं तर देवाला पूजा आवडत नाही. घरामध्ये बसून तुम्ही नाव घ्या तुमच्या जवळ देव आहे. कुठं हुडकत जायची गरज नाही महाराज. 2018 साली तुम्हाला घडलेली घटना संपून कीर्तन समाप्त करतो. भवतरण उपाय सुलभ जाता जाता एक सांगून जातो. गावामध्ये कथा चालू आहे. कीर्तनाला येऊ नका. सप्त्याला येणं होतं तर नका येऊ. रोज सकाळी उठल्या उठल्या स्नान पूजा झाली हा मंत्र तुम्ही घरात जपा. तुमच्या घरी देवालय शिवराना कार्य सिद्ध बळीचा आहे. शुद्ध भाव ठेवा. सुंदर भजन चालू होते. माऊलीनं भजन करायला सुरुवात केली. ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले. मला हे दत्ता गुरु दिसले. सुंदर भजन चालू केली. तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी गाया तुमच्या भवती माझ्या हाती अवदुंबर बसले. मला हे दत्ता गुरु दिसले. सुंदर भजन चालू होतं. 16 तालामध्ये भजन चालू होतं. डॉक्टर साहेबांना म्हणला काय येळ आली देवा म्हणला. कधी कुण्या देवाचं नाव घेतलो नाही. त्या ठेवले मायनं चुलीवरून भजन म्हणले काय देत असेल तो देव हिला. जोऱ्यात चिरकला डॉक्टर म्हणला ताई चुलीवरला चहा करपला आहे. तेव्हा हिला कळालं कोण तर आला चहा ठेवलं. एवढं येडं झाली तिने देवाच्या नामच म्हणला. दुसरं महाराज बघते तर काय चुलीवरला चहा करपला आणि म्हणली साहेब दुसरा चहा ठेवते तुम्ही घाबरू नका म्हणली. न राहणापणे त्या डॉक्टर साहेबांनी त्या माय माऊलीला विचारलं. म्हणली माय एक विचारू का. त्याने म्हणली विचार. रात्रीचे 2, 2:30, 3 वाजता एवढं सुंदर भजन तू म्हणतेस मला चांगलं वाटलं. काय देतोय माय तुला तू देव. तेव्हा त्या माय माऊलीनं डोळ्या वाटत पाणी आणून सांगितली. डॉक्टर साहेब म्हणली साहेब माझं त्या पाळण्यामध्ये 3 ते 4 महिन्याचं लेकरू आहे आणि त्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे म्हणली. कोण तर मुंबईला डॉक्टर राहतो म्हणली आणि त्या डॉक्टराची फीस 20 लाख रुपये आहे. त्या डॉक्टरापासून मला जाणं शक्य नाही म्हणून माझ्या देवावर विश्वास ठेवते आणि त्या देवाचं नामस्मरण मी माझ्या झोपडीमध्ये घेते. का आता कोणीतरी एक माणूस एक ना एक दिवस माझ्या झोपडीमध्ये येईल आणि माझ्या लेकराला घेऊन त्या डॉक्टरापासून जाईल म्हणून मी माझ्या देवाचं नाव घेते. म्हणून महाराज कळालं. हा ज्याला कळालं त्यानं टाळ्या वाजवा. साहेब एक असा माणूस येईल माझ्या लेकराला डॉक्टरपासून घेऊन जाईल. डॉक्टरच्या डोळ्या वाटत खळबणे पाणी आलं. म्हणले माय तुझे पाया अगोदर मला दाव. पाया पडले सांगितले तुझ्या नामाची एवढी ताकद मला कळाली. आज या जंगलामध्ये 2 पत्राची तुझी झोपडी आहे आणि या झोपडीमध्ये बसून घेतलेलं नाम आणि त्या नामाच्या बळावर मला देवानं न पुरस्कार मिळू देता तुझ्या घरापासून पोचती केलाय. माय तो डॉक्टर कोणी नसून मीच आहे. बघू म्हणली तुझं लेकरू कुठं आहे. 1 महिना डॉक्टर त्याच्या झोपडीमध्ये राहिला आणि त्या लेकराचा आजार बरा केला. डॉक्टरला घेऊन गेला. नियतीला डॉक्टरला सुद्धा मान्य नव्हतं. तेव्हापासून देव मान्य झाला डॉक्टरला आणि तो डॉक्टर 2021ला कोरोना संपल्यावर हृदयाच्या छिद्र असलेल्या महाराज रोगाचा बरा करणारा डॉक्टर त्याच रोगानं मरून गेला. काळाची गरज आहे. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत आम्हाला किंमत कळत नाही. त्या माय माऊलीने झोपडीमधून बसून नाव घेतलं. तसं महाराज श्रीमंतीमध्ये नाव माणसाला जरी येत नसेल तर आपल्या घरामध्ये बसून नाव घ्या. घर कसं का असना लोकांची बराबरी करू नका. कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे कोणी काळा कोणी गोरा कसा का असना देवानं ठेवलं तसं राहावे. चित्ता असू द्यावे समाधान. कुणाच्या घरी देव नाही पण महाराज म्हणून लागले अहर्निशी नाम घोष होतो तरी देवाचं नाव घ्या. काय होतंय नाव घेतल्या
केल्यावर सर्व साधनात नामाचे सार किती वारंवार सांगावे हो, कारण सुदेहुनी गोड नाम हे देवा, अमृताहुनी गोड नाम हे देवा. नाम कसा आहे? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. नामदेव महाराजांनी गाडीत गेल्यावर बी नाव घेतले. कुठं आहे नामदेव महाराजाची गाड? कुठं जागा दिली देवाना? जिल्हा परिषद शाळेच्या पायरीला नाही मामा, पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राच्या पायरीला. माझ्यासारखा पामर्थ केला आणि दर्शन घेतला. नामदेवा, 2 टायमाचं अन्न तुम्हाला खायला भेटत नव्हतं, तरी देखील तुम्ही पांडुरंगाची भक्ती केली. 80 वर्षाचा काळ गेला. असं काय पुण्य केला होता? त्या विठेवरच्या पांडुरंगानं तुम्हाला पायरीला जागा दिली. तेव्हा नामदेव महाराजांना म्हणले, बाबा गावात सप्ताह थांबला आणि 100 रुपये पट्टी दिल्यावर इथं जागा मिळते का? तुमच्याकडे जरा बरं आहे, आमच्याकडे 100 रुपये पट्टी लेखा म्हणतात. एक सुपारी 4 महिने खातात. पट्टी दिली म्हणजे देव इथं जागा देत नाही. नामदेव महाराज म्हणू लागले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पुण्य लागत नाही, परमार्थ करायचा. अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी त्याने दुर्जटी मित्र केला. त्या देवाला मित्र करण्यासाठी, देवाला प्राप्त करण्यासाठी अनेक जन्माची पुण्यही लागते भजन करायला. कुणाच्याही घरी भजन होत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे भाग्यवंता घरी भजन पूजन. कुणाच्याही घरी भजन होत नाही आणि कुणाच्याही घरी भजन करी तयार होत नाही महाराज. त्यासाठी पुण्य लागतं. म्हणून जाता जाता माझे लक्ष्मण महाराज म्हणू लागले की कलियुग आहे, कलियुगी हेची सार रंगी गावा श्री शंकर. कलियुगामध्ये महाराज कितीही साधन करा आणि या कलियुगात जन जन नाम घेतले तोच तरुण जातो अभंगाचं शेवटचं.
देतो दासा पंचमुख. ही सोडून द्या, गायन तर येते तुला कुणाचे पाकर राखायचा तर सांगा. सकाळी सकाळी पाकर राखायचा कुणा देवा. सुंदर अशा प्रकारचा योगा शेवटच्या चरणामध्ये माझे लागले. महादेव म्हणे सुख देतो दासा पंचमुख. आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. जगाच्या पाट्यावर असा एकमेव देवता आहे ज्याच्या पायामध्ये सुख आहे. सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर. कारण जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा. काया वाचावनी मन करी देवाशी अर्पण. धावत्या वेगामध्ये 11 वाजून 11 मिनिट झाले. कीर्तनाचा टाइम समाप्त झालेला आहे. तर शब्द तुम्ही घरला चांगला घेऊन जावा, वाईट शब्द मला देऊन जावा, मी माझ्या घेऊला घेऊन जातो. असंच एका गावात कीर्तनाला गेलो मला. हरभऱ्याचे दिवस होते. तिकडून चांगलं घेऊन जावा म्हणलाय. तिने माझाच 3,500चा बुड घेऊन गेली. काहीच सापड नाही गेलं. कीर्तन करायचे बुट चपल छत्र्याचं घेऊन तर आमचं जीवन. एखादी तर शब्द तुम्ही चांगला घेऊन जावा. कारण खूप सुंदर अशा प्रकारचं आपलं छोटंसं गाव भावठाणा या भव्य नगरीमध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भगवान शंकराच्या गणपतीरायाच्या लक्ष्मीनारायणाच्या या शुभ अशा मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या गावात परमार्थ चालत असतो. शिवनाम हरिनाम अशा अनेक माध्यमातून. आणि असं आपल्याला कळालं मी काही नवीन नाही, गेल्या वर्षी तेवढा आलो नाही, पण मागे 2-3 वर्ष मी कीर्तनाला पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आलतो. विजू महाराज हे गाव जातीपातीचे भांडणं ठेवून सगळं बाजूला ठेवून परमार्थामध्ये सर्वजण एक येऊन सप्ताह करतात. त्या गावाचं नाव बावठाणा आहे बरं का. सुंदर अशा प्रकारचं योग आहे. कारण साने गुरुजींनी आम्हाला शिकवले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. तयाजा दिनार पावे जगाला प्रेम अर्पावे. म्हणून काहीतरी असं कार्य करा. आपण गेल्यावर सुद्धा माणसं आपलं नाव घेतलं पाहिजे. कबीर महाराज म्हणले 2 दिवसाचं जीवन आहे, सुंदर जीवन जगा आणि आपलं जीवन कर्तव्य करून घ्या. पण आनंदाचा गोष्ट पुनश्च एकदा आपल्या गावातील आमचे स्वामी महाराज असतील, गावातील सगळे कार्यकर्ते आमचे शिवलिंग महाराज तर मला अंबाजोगाईला न्यायला आले. आणि जाता जाता आनंदाची गोष्ट सर्वांनी सुंदर अशा प्रकारची साथ दिली. आणि खरंच आजचं हे जे कीर्तन आहे शिवरात्रीचा सोन्याचा दिवस YouTube चॅनल बरोबर आहे इथलेच का, त्यांच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही चूक केलो महाराज, थोडं चुकलो. जे झोपलेले त्याच्याकडे YouTube लावायचं का. खरंच आज आनंदाची गोष्ट आहे. आपलं सर्व कार्य या ठिकाणी YouTubeवर गेलं. असाच परमार्थ करा. कथा महाराजांची सुंदर आहे. परमार्थ करा. कोणी हायगाई करू नका. कोणी मॅट यात्रा, कोणी सतरंजी यात्रा, कोणी माईक लावा, कोणी सेवा करा. सेवा करावी निर्मळ.
जग